उल्हासनगरमध्ये बेकायदेशीर बांधकामावर पालिकेची तोडक कारवाई। शांतीनगर भागातील स्काय डोमच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई। मुंबईमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी पालिकेकडून फुटपाथचं रुंदीकरण, मात्र फुटपाथवर फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे नागरिकांना त्रास। रुंदीकरण फेरीवाल्यांसाठी नागरिकांचा आरोप। मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन आणि कामगार संघटनांची चर्चा फिसकटली। कामगारांकडून पालिकेच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त। सर्वच कामगार संघटनांच्या समितीचा आज भायखळा येथे मेळावा। चंद्रपूरमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी महागणार। पर्यटकांना ₹1 अतिरिक्त शुल्क आता मोजावं लागणार। प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात पर्यटकांसाठी सफारी बंद। बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील 15 पोलीस अधिकारी आणि अंमलदार निवृत्त, सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करत निरोप। इंदापूर शहरामध्ये शहा ग्लोबल स्कूलमध्ये वन महोत्सव आणि डॉक्टर डे साजरा। शाळेत वृक्षारोपणाचं आयोजन। हिंगोलीमध्ये 5 स्टार हिंगोली कर उपक्रम, तर दररोज 5 झाडे याप्रमाणे महिन्याला 150 झाडे नागरिकांकडून लावून घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। बुलढाण्यातील 3 अभयारण्यातील जंगल सफारी 3 महिन्यांसाठी बंद। अंबारबर्वा, ज्ञानगंगा आणि लोणार अभयारण्यातील जंगल सफारी बंद। पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय। वाशिम जिल्ह्यातील मालेगावातील अमानी ते मोठा रस्त्याची दुरावस्था। रस्त्यात खड्डेच खड्डे, नागरिकांना त्रास, प्रशासनाचं दुर्लक्ष। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 108 रुग्णवाहिका चालकांची निदर्शनं। समान काम समान वेतन मागणीसाठी विविध मागण्यांचं निवेदन। स्कूल बस संघटना आणि वाहतूक संघटनेचा संप तुर्तास मागे। मंत्री प्रताप सरनाईकांनी बस संघटना आणि वाहतूक संघटनांची बोलावली बैठक। आजच्या बैठकीनंतर पुढील दिशाही ठरणार। पैठणमध्ये थकीत ऊसाचं बिल तात्काळ मिळण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित। तहसील कार्यालयामध्ये कोंडून घेत शेतकऱ्यांचं आंदोलन। लेखी आश्वासनानंतर 9 तासांनी आंदोलन स्थगित। साताऱ्यात पाटणमधील माण्याचीवाडी गावातील बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले 1 लाख बीजगोळे गावाशेजारच्या डोंगरावर टाकण्यात आले। अहिल्यानगरमध्ये शाळेतील मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांचं आंदोलन। रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत आंदोलन। भिवंडीतील वाडा रस्त्यावरील बंद टोलनाक्याची दुरावस्था, पत्रे खराब झाल्याने उडून अपघाताची शक्यता। भिवंडीमध्ये रिक्षा चालकांची उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। रिक्षा चालकांवरील वाहतूक पोलिसांची अन्यायकारक कारवाई थांबवण्याच्या मागणीसाठी आंदोलन। खासदार सुरेश म्हात्रेंचा रिक्षा चालकांना पाठिंबा। नंदुरबारमधील शहादा तालुक्यामध्ये रस्त्यांची दुरावस्था। शहादा शहर परिसरातील रस्त्यांची चाळण 9 जुलैला नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन। रस्त्याची कामं त्वरित करण्याची मागणी। शिर्डीमध्ये सर्व दुकानदारांसाठी आता एकच दरपत्रक। फुलहारांच्या नावाखाली होणारी लूट थांबणार। 15 जुलैपासून एकाच दरात वस्तू विकाव्या लागणार। वसई विरारमध्ये 16 ठिकाणी ईडीची छापेमारी। वसई विरार महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक रेड्डींवर ईडीची कारवाई। रेड्डींशी संदर्भात एजंटच्या घरावर देखील आता छापेमारी। भंडाऱ्याच्या माटोरा येथील मुख्य मार्गाची दुरावस्था। मुख्य मार्ग दुरुस्त करण्याची स्थानिकांची मागणी। मुख्य मार्गाची दुरावस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक। पंचगंगा नदीमध्ये उड्या मारण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न। वेळेस पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखून ताब्यात घेतलं। लातूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी केला विरोध। शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमधूनही विरोध। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको। आयुर्वेदिक कॉलेजजवळ शेतकऱ्यांचा रास्ता रोको। आंदोलनस्थळी जमावबंदीचा कलम लागू। महामार्गाच्या विरोधात धाराशिवचे शेतकरी एकवटले। सोलापुरातील बार्शी तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध। शेतकऱ्यांनी इंग्रजी भाषेतून सरकारला फटकारलं। रास्ता रोको करत शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध। शक्तीपीठ महामार्गासाठी शेतजमीन मोजणीला विरोध। परभणीच्या कानेगाव येथील शेतकरी आक्रमक। अधिकारी शेतजमीन मोजणी न करताच परत केली। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची निवड। नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दुपारी 1 वाजता पदभार स्वीकारणार। नरिमन पॉइंटच्या प्रदेश कार्यालयामध्ये पदभार घेणार। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज डिनर डिप्लोमसी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
मंत्री आणि आमदारांसाठी स्नेहभोजन, नव्या प्रदेश अध्यक्षांच्या पार्श्वभूमीवर आयोजन, स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलही होणार चर्चा. कोल्हापूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये बंडाची चिन्ह. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी वरिष्ठांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत दिला राजीनामा. संजय पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये आज होणार भेट. ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यासाठी नेते सज्ज. आज सकाळी 9 वाजता संदीप देशपांडेंची पत्रकार परिषद. संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, अनिल परब करणार वरळी डोमची पाहणी. यवतमाळच्या पिंपळखुटी येथील आरटीओ चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचं आमरण उपोषण. चेकपोस्टवर अवैध वसुली होत असल्याचा आरोप. सायकलपटू नारायण व्यास करणार वाशिम ते वाराणसी 1400 किलोमीटरचा सायकल प्रवास. हा प्रवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना समर्पित. राष्ट्रवादीच्या अपूर्व हिरे आज करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश. दुपारी 12 वाजता भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार. प्रवीण माने आज भाजपमध्ये प्रवेश करणार. प्रवीण माने यांच्यामुळे इंदापुरात राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह. प्रवीण माने हे सोनाई समूहाचे संचालक आणि पवार कुटुंबाचे निकटवर्तीय. धुळ्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसला रामराम करत कुणाल पाटील भाजपमध्ये त्यांनी केला प्रवेश. राहुल गांधींचे विश्वास म्हणून पाटील यांची ओळख. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात धाराशिवमधील शेतकरी आक्रमक. धुळे सोलापूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन. बच्चू कडूंचा आंदोलक, शेतकरी आणि जिल्हा प्रशासनासोबत संवाद. मनसेचा मनपा मुख्यालयावर मोर्चा. नवी मुंबईतील तुर्भे येथील नागरी समस्यांसंदर्भात मोर्चा काढत आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन. कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवारांची नाराजी दूर. सुनील प्रभूंच्या मध्यस्थीनं संजय पवारांची नाराजी दूर झाल्याची माहिती. गोंधळ कलेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी पावलं उचला. गोंधळ कलेच्या संशोधनासाठी अभ्यास गट स्थापन करा. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी दिले निर्देश. 5 जुलैला ठाकरेंचा विजय मेळावा. उद्धव ठाकरेंनी 3 जणांवर सोपवली विजय मेळाव्याची जबाबदारी. अनिल परब, वरुण सरदेसाई आणि संजय राऊतांवर जबाबदारी. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. जिंतूर विधानसभेचे माजी आमदार विजय भांबळे यांनी सोडली शरद पवारांची साथ. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश. राष्ट्रवादीची परभणी जिल्ह्यातील ताकद वाढणार. भाजप प्रवेशाच्या तयारीमध्ये असलेल्या अपूर्व हिरेंच्या अडचणीमध्ये वाढ. संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा त्यांच्यावर आरोप. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवांना लिहिलं पत्र. जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याची पत्राद्वारे केली मागणी. रेल्वे स्थानकाचं नाव महाराजा अग्रसेन रेल्वे स्थानक करण्याची मागणी. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना पैठणमध्ये झुणका भाकरीचा प्रसाद वाटप. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज सेवा समितीच्या वतीनं भाविकांना झुणका भाकरचा आस्वाद. पंढरपूरमध्ये विठुरायाचं व्हीआयपी दर्शन बंद केल्यानं सामान्य भाविकांना लाभ. दर्शन रांग गोपाळपूर रोडच्या दर्शन मंडपात पोहोचली. वारीसाठी यवतमाळमधून सुटणार बसेस. यवतमाळच्या 9 आगारांमधून सुटणार 250 बसेस. यंदाही लालपरी वारकऱ्यांना पंढरीची वारी घडवणार. वारकऱ्यांसाठी सरकारकडून मोठी घोषणा. अपघाती मृत्यूनंतर वारकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत. वारीमध्ये मृत्यू झाला तर 4 लाखांची मदत. वारकऱ्यांसंदर्भात सरकारकडून नवं परिपत्रक. सिल्लोड शहरामध्ये पावसाची हजेरी. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुरळक पाऊस. जिल्ह्यात भात रोपं लावण्याची कामं अंतिम टप्प्यात. पावसाचा जोर कमी झाल्यानं शेतकरी चिंतेत. साताऱ्यातील रिव्हर्स वॉटरफॉल पर्यटकांसाठी खुला. गेल्या महिनाभरापासून पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक वॉटरफॉलला भेट देण्यासाठी दाखल. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर वाढला. पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फूट 7 इंचांवर. वर्धा जिल्ह्यामध्ये पाऊस. पेरणीनंतर पावसाची हजेरी तर शेतकरी सुकावला. वर्ध्याच्या काही भागात जोरदार पावसाची हजेरी. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. विविध ठिकाणी ढगफुटीमुळे मोठं नुकसान तर 4 जणांचा मृत्यू. 16 जण अजूनही बेपत्ता. 19 जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश. कांगडा हरिमपूरमध्ये शाळा बंद.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. यमुनोत्री महामार्ग 56 तासांपासून बंद. महामार्ग बंद झाल्यानं 600 प्रवासी अडकल्याची माहिती. अकोल्यामध्ये मुंडगाव परिसरात धरणांकडून शेतीचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. समस्येवर तोडगा काढण्याची शेतकऱ्यांची वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे मागणी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जुलै महिन्यात वितरित होणार. बुलढाण्यातील शेतकऱ्यांना प्रलंबित केवायसी आणि आधार सीडिंग करून घेण्याचं कृषी विभागाचं आवाहन. बुलढाणा आतापर्यंत 3,90,123 शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक तयार. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उर्वरित शेतकऱ्यांना ओळखपत्र तयार करून घेण्याचं कृषी विभागाचं आवाहन. सिल्लोडमध्ये हिरव्या मिरचीच्या दरामध्ये घसरण. मिरचीचे भाव 12,000वरून थेट 4,000 रुपये क्विंटलवर. सिल्लोड तालुक्यामध्ये रोज 500 टन मिरचीची आवक. पैठणमध्ये शेतकरी आक्रमक. तहसील कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांचं ठिय्या. थकीत ऊसाचं बिल देण्याची मागणी. विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या विजय पवारचा आणखीन एक कारनामा. एका शाळेत 2 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थिनीला त्रास दिल्याची पालकांची तक्रार. चंद्रपुरात प्रेयसीच्या हत्येचा कट रचलेल्या प्रियकराला पोलिसांकडून अटक. हत्येसाठी बिहारमधून आणलं पिस्तूल. आरोपीकडून 2 जिवंत काडतुस आणि एक देशी बनावटीची पिस्तूल जप्त. अकोल्यामध्ये मनारखेड येथे दरोडा टाकणाऱ्या टोळीतील 3 जणांना अटक. टोळीकडून सुमारे 1,41,000चा मुद्देमाल जप्त. मुंबईमध्ये एका प्रतिष्ठित शाळेमध्ये शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण. अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली शिक्षिकेला अटक. नाशिकमध्ये करन्सी नोट प्रेसमध्ये नोकर भरती परीक्षेमध्ये डमी परीक्षार्थींचा वापर. नाशिकच्या पवई पोलिसांकडून या संदर्भात गुन्हा दाखल. मुंबईतील मालाडमध्ये ओनरेक्स ब्रँडचं कोडीन फॉस्फेट कप सिरप बेकायदेशीरपणे विकणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना अटक. 3,55,000 रुपयांचं कफ सिरप जप्त. यवतमाळ शहरामध्ये मोठा शस्त्रसाठा घेऊन जाणाऱ्या 2 जणांना अटक. रायफल, गण, तलवार आणि 350 जिवंत काडतूस आणि दारू गोळा जप्त. बेरा रोडमध्ये व्यावसायिकाला मारहाण प्रकरणी मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल. मराठी बोलण्यासाठी नकार दिल्यानं व्यावसायिकाला चोप दिला. बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ प्रकरणी आरोपी शिक्षकांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ. दोन्ही आरोपी शिक्षकांना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. विजय पवार, प्रशांत खाटोकरच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ. कोल्हापूरमध्ये शिक्षकानं काढली विद्यार्थिनीची छेड. संतप्त जमावानं शिक्षकाला दिला बेदम चोप. कागलच्या सेनापती कापशी येथील घटना. नराधम शिक्षकाला केलं पोलिसांच्या स्वाधीन. पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये दरोडा. गजानन ज्वेलर्स या दागिन्याच्या दुकानावर दरोडा. मालक कर्मचाऱ्यावर कोयता हल्ला करत लूट. हल्ल्यामध्ये दुकान मालक आणि कर्मचारी गंभीर जखमी. रत्नागिरीतील लांजा तालुक्यामध्ये 4 बिबट्यांचा मुक्त संचार. एकाच वेळी 4ही बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. हिंगोलीमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅव्हल्स उलटली. ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी नसल्यानं जीवितहानी टळली. औंढा नागनाथ मार्गावर बोरजा फाट्याजवळ अपघात. नांदेडमध्ये बस आणि पिकअप वाहनाचा अपघात. किनवटच्या अंबाडी घाटात भीषण अपघात. पिकअप चालकाचा मृत्यू. बसमधील 5 प्रवासी जखमी. जखमींवर किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.